7 ऑब्जेक्ट कोणते कोणते ते इकडे बघून सांग. हा, काय काय लिस्ट, सेल्स, हा, हा बघा. मग हे नाव पाठ झाले पाहिजे. सेल्स, लीड, वेबसाईट ट्रॅफिक, ॲप प्रमोशन, अवेअरनेस अँड कन्सिडरेशन, लोकल स्टोअर व्हिजिट आणि क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गोल. मला काय करायचंय, डिस्प्ले ॲड रन करायची. कुठं क्लिक करणार? डिस्प्ले ऍड कुठं कुठं होणार? सेल्स वरती पण होणार, लीड्स वरती पण होणार, वेबसाईट ट्रॅफिक वरती पण होणार, ऍप प्रमोशन वरती नाही होणार आणि अवेअरनेस अँड कन्सिडरेशन वरती होईल का? होईल. लोकल स्टोअर व्हिजिट वर म्हणजे ह्या फक्त दोनच ह्याच्यामध्ये काय नाही होणार, लोकल स्टोअर व्हिजिट आणि ऍप प्रमोशन. बाकी सगळीकडे डिस्प्ले ऍड. मला सर्च ऍड रन करायची. सर्च ऍड कुठं रन नाही होणार? सेल्स मध्ये पण होईल, लीड मध्ये पण होईल, वेबसाईट फक्त ऍप प्रमोशन मध्ये आणि अवेअरनेस मध्ये आणि ह्या 3 मध्ये तुमची कोणती ऍड नाही येणार? सर्च ऍड रन नाही होणार. बाकी सगळे ठिकाणी होणार. आता मला नवीन एक टॉपिक पाहायचा. मी सेल्स मध्ये क्लिक केलं. सेल्स मध्ये क्लिक केल्यानंतर एक गोल ऍड करायचा. काय गोल ऍड करायचा आहे? एंगेजमेंट करायचंय, YouTube फॉलो आणि व्ह्यूज वाढवायचे. तर मला एंगेजमेंट करायची. मग ते YouTube वरती असू द्या किंवा कुठं पण असू द्या. त्याच्यामध्ये आता तुम्हाला असा क्वेश्चन विचारला की ऑब्जेक्टिव्ह किती असतात? तर 7 असतात. आणि ऑब्जेक्टिव्हचे टाइप किती असतात? तर हे असतात. सर्च ॲड, परफॉर्मन्स मॅक्स, डिमांड जनरेशन, व्हिडिओ ॲड आणि डिस्प्ले ॲड आणि शॉपिंग ॲड. तर आपण आता कोणतं आहे? आपल्याला व्हिडिओ ॲड पाहिजे. कोणती ॲड पाहिजे? व्हिडिओ ॲड पाहिजे. मग व्हिडिओमध्ये मी क्लिक केलं. व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर इथं 2 टाइपच्या व्हिडिओ ॲड असतात. एक म्हणजे स्किपेबल ॲड आणि दुसरी म्हणजे काय? नॉन स्किपेबल. एक असते स्किपेबल आणि दुसरी काय असते? नॉन स्किपेबल. सगळ्यात जास्त कोणती ॲड रन केली जाते Google ॲडमध्ये? तर सगळ्यात जास्त सर्च डिस्प्ले ॲड. कारण बिझनेसचं मॉडेल कोणतं पण असू द्या, एज्युकेशन असू द्या, B2B असू द्या, B2C असू द्या किंवा डिस्ट्रिब्युटर टू कंझ्युमर असू द्या, डिस्प्ले ॲड सगळीकडे असतात. डिस्प्ले ॲडमुळे काय होतं? ब्रँड अवेअरनेस होतो. पण जर तुमची सर्च ॲड असेल, तर ही फक्त एज्युकेशन लेव्हलचे जे इन्स्टिट्यूट आहेत, तिथंच फक्त सर्च ॲड चालतात. रिअल इस्टेटमध्ये पण सर्च ॲड जास्त चालतात. पण तुमची ई-कॉमर्स जर असेल, तर तिकडे सर्च ॲड चालून काय फायदा आहे का? डिस्प्ले ॲडच तिथं जास्त होतात किंवा मग शॉपिंग ॲड. मग मी काय करतो? कंटिन्यू करतो. काय कंटिन्यू केलं मी? कोणते ॲड रन करतो? व्हिडिओ ॲड. मग व्हिडिओ ॲडमध्ये पण 2 टाइप्स असतात. एक म्हणजे स्किपेबल आणि दुसरं म्हणजे नॉन स्किपेबल. म्हणजे त्याला काय बोलतात? स्किपेबल जे असते, काय होते ती? आपण एकदा लक्ष घ्या. परत बॅकला येतो मी. आता काय झालं? इथून माझी लाईट गेली किंवा मी कट केलं, तर ते ड्राफ्टमध्ये आत्तापर्यंत जेवढ्या गोष्टी केल्यात तेवढ्या सेव्ह राहतात. काय केलं मी? सेल्समध्ये गेलो. कुठं क्लिक केलं मी? व्हिडिओमध्ये क्लिक केलं. इथं पण व्हिडिओ ॲड येते. नंतर लीड्समध्ये गेलो. कंटिन्यू केलं. इथं गोल जर सिलेक्ट नाही केलं तर होईल का? नेक्स्ट केलं. इथं पण तुम्हाला कोणतं येते? व्हिडिओ ॲड येते. झालं? आता इथं जर व्हिडिओ ॲड रन केली तर काय प्रॉब्लेम येतो? तुम्ही बघा. तुम्ही बघा. इथं काय येतंय? हे डायरेक्ट कुठं घेऊन जातंय? परफॉर्मन्स मॅक्स आणि डिमांड जनरेशन वरती घेऊन जातंय. मग तुम्हाला काय सांगायचंय? मला ह्याच्यातून काय सांगायचंय? आपल्या क्रिकेटच्या टीममध्ये 11 लोक असतात. किती? बॅटिंग शुभमन गिल पण करतो. मग त्या दिवशी का नाही केली? त्याच्यापेक्षा जास्त रन कोणी केलं? तो दुसरा. कोहली तर बेटरच आहे हो. तो दुसरा कोण बॉलर? हर्षित राणा. मग हर्षित राणा बॉलर बॅट्समन आहे का? ऑलराऊंडर. केले ना पण त्याने रन. मग 11 पैकी कोणी पण खेळू शकतो. काय नेम आहे का? मी जर आता व्हिडिओ ॲड रन केली, मी सेल्स मधून केली, मी लीड मधून केली, मी वेबसाईट ट्रॅफिक मधून केली, पण काय आहे, कुठून पण आपण व्हिडिओ ॲड रन करू शकतो आणि कोणत्याचा पण परफॉर्मन्स चांगला येऊ शकतो. पण बॅट्समन कोण आहे प्युअर? विराट कोहली आहे.
नंतर शुभमन गिल आहे, रोहित शर्मा आहे. मॅच सुरू व्हायच्या आधी वाटलं होतं का तुम्हाला हे खेळन म्हणून? पण खेळा ना. तर मग तसं लक पण लागू शकतो. मग त्याच्यामुळे पण प्रॉपर प्रॉपर काय आहे, तुम्हाला ज्यावेळेस सिलेक्ट करायचंय त्यावेळेस ऑब्जेक्टिव्ह प्रॉपर सिलेक्ट केला पाहिजे नव्हता. मग ऑब्जेक्टिव्ह सिलेक्ट कोणता करायचा? आपल्याला व्हिडिओ ॲड रन करायची, तर तुम्हाला दुसरीकडे कुठंच नाही जायचं. तर ब्रँड अवेअरनेस अँड कन्सिडरेशनवर जायचं. कुठं जायचंय? नाहीतर तुम्ही काय करत बसणार? बुमरा पण 6 हाणतो म्हणून त्याला सुपर ओव्हरमध्ये ओपनिंगला लावणार. आता जरी सुपर ओव्हर झाले असते, लकीली काय केलं असतं त्यांनी 50, 60, 100 रन केलं असतं. कुणी? हर्षित राणे. आणि जर मॅच टाय झाली असती, तो लय भारी खेळलाय म्हणून परत विराट कोहलीला आणि ह्याला 1 नंबरला लावलं असतं का? कुणाला लावलं असतं? रोहित रोहित शर्मा. शर्माला आणि कुणाला? मग सांगायचं तात्पर्य काय? तुमचं मेन कोण आहे? त्याच्यामुळं काय कोण खेळणं असं वाटतंय? तर तसं की तुम्हाला व्हिडिओ ॲड रन करायची. मग व्हिडिओ ॲड रन तिकडून पण होते. कुठून? सेल्समधून पण होईल, लीडमधून पण होईल, वेबसाईट ट्रॅफिकमधून पण होईल. पण त्यांचं हर्षित राणासारखं किंवा बुमरासारखं काम आहे. पण सुपर ओव्हर टाकायची, मग कोणाला ओव्हर दिली पाहिजे? बुमराला दिली पाहिजे का हर्षित राणाला दिली पाहिजे? हर्षदीप सिंग. का? कारण बुमरा चांगला. मग आता तुम्हाला व्हिडिओ ॲड रन करायची, तर ह्याच्यात सगळ्यात भारी कोण आहे व्हिडिओ ॲड रनसाठी? अवेअरनेससाठी. तुम्हाला काय करायचंय? तुमच्या वेबसाईटवरती सगळ्यात जास्त लोकांना घेऊन यायचंय. मग तुम्ही सेलची ॲड रन केली तरी पण तिथून घेऊन येऊ शकतात. पण वेबसाईट ट्रॅफिकमधून सगळ्यात जास्त येतात. त्याच्यामुळे त्यावेळेस वेबसाईट म्हणजे सिलेक्शन ऑफ प्रॉपर ऑब्जेक्टिव्ह हा सुद्धा एक चांगला तुम्हाला सिलेक्ट करता आला पाहिजे. तुम्ही जर ते चुकवलं, आता अवेअरनेसमध्ये बघा, इथं क्लिक केलं तर रीच वाढवायची, व्हिडिओ व्ह्यूज करायचे, YouTube सबस्क्रिप्शन आणि एंगेजमेंट. आता काय असे लोक पण असतात आपल्याकडे, सर माझा YouTube चॅनल आहे आणि मला जास्तीत जास्त सबस्क्रिप्शन वाढवायचे. तर मग मी ₹5,000 लावलं तर मला किती सबस्क्रिप्शन वाढतील? तर ₹1 एक सबस्क्रिप्शन भेटेल तुम्हाला. किती? 25 पैशाला 1 व्ह्यू येतो, 10 पैशाला 1 व्ह्यू येतो आणि 10 व्ह्यू आले तर मग काय होतं? एक सबस्क्रिप्शन भेटतं. मग मला 5,000 सबस्क्रायबर वाढवण्यासाठी मला ₹5,000 ते ₹10,000 खर्च येतो. मग तुम्हाला आत्ता काय करायचंय? एखाद्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यू आणायचे तर काय करावं लागेल तुम्हाला? व्हिडिओ व्ह्यूजवरती क्लिक करावं लागेल. तुम्हाला जर तुमच्या बिझनेसची रीच वाढवायची, जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जसं की माझं नाव नीलम जाधव आहे, मी भिवंडीला राहते, मी जंगली रमी खेळते, अशा जर ॲड रन करायची असेल तर ह्याच्यातली त्यांनी ती कोणती कॅम्पेन रन केली होती? रीचची केली होती. मग ह्या 3 पैकी कोणतं करायचंय आपल्याला? रीच करायचंय का व्हिडिओ वाढवायचाय? हे बघा. रीचमध्ये डिस्प्ले पण येईल, पण तुम्हाला जर नुसते व्हिडिओचेच व्ह्यूज वाढवायचे आहेत, तर डिस्प्ले येईल का? नाही येणार. तुम्हाला काय करायचं? YouTubeचे सबस्क्रिप्शन वाढवायचे आहेत, इथं पण फक्त व्हिडिओ. डिमांड जनरेशन कसं काय येईल? YouTube सबस्क्रिप्शन आणि एंगेजमेंट करायचे, डिमांड जनरेशन कसं काय येईल? नाही. तर व्हिडिओ ॲड रन करायला इथं खालचा ऑब्जेक्टिव्ह. मी पहिल्यांदा तुम्हाला रीचची करून दाखवतो व्हिडिओ ॲडमध्ये. आता ह्याच्यामध्ये इफिशियंट रीच, नंतर काय आहे? नॉन स्किपेबल रीच आणि टार्गेट फ्रिक्वेन्सी. हां. हो. मग सपोज आता मी जर आता एखादा कालचा Google ॲडचा एक व्हिडिओ स्टिच केलं आणि त्याची YouTubeवरती अपलोड केलंय. पण त्याला आता 50 ते 60च व्ह्यूज आले. पण मला जर त्याचे 50,000 व्ह्यूज करायचे, तर मग मी काय करणार मुझे? हां. व्हिडिओ ॲड रन करणार. पण व्हिडिओ ॲडमध्ये रीच करणार का व्हिडिओ ॲड व्ह्यूज करणार? व्ह्यूज करणार. का सबस्क्रिप्शन करणार? मला सबस्क्रायबर वाढवायचे असेल सबस्क्राईब. आता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं, एक आहे नॉन स्किपेबल, इफिशियंट रीच. नॉन स्किपेबल जर केली तर त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन वेगळे आहेत, ते पुढे गेल्यावर पाहू आपण. जर स्किपेबल ॲड असेल तुमची, कोणती? स्किपेबल ॲड जर तुमची असेल, तर तुम्हाला 7 सेकंदापासून 15 सेकंदापर्यंतचाच व्हिडिओ घ्यावा लागतो. किती? आणि जर नॉन स्किपेबल असेल तर सांगतोय मी. नॉन स्किपेबल जर तुमची ॲड असेल, तर तुम्हाला 2 ते 3 व्हिडिओ टाकावे लागतात. त्याची लेंथ किती असते?
तुम्ही जेव्हा हॉटस्टार लागतं ना तेव्हा क्लिक केलं पहिल्यांदा बंपर ऍड चालू होतात. पहिली एक 5 सेकंदाची ऍड येते, 5-6 सेकंदाची. ती ऍड झाल्यानंतर लगेच दुसरी ऍड लागते, लगेच तिसरी ऍड लागते आणि नंतर मग ते लागतं. ती नॉन स्किपेबल ऍड असते. पण आपल्या YouTube वरती काय होतं, YouTube वरती पण ते ऑप्शन आहे. पण मॅक्सिमम वेळेस काय होती, स्किपेबलच ऍड दिसते. म्हणजे 5 सेकंद झालं, तर ते स्किप होण्याची अपॉर्च्युनिटी असते. तर तशी ऍड बनवू शकता तुम्ही. मी इथं इफिशियंट रीच वरती करून दाखवतो. नंतर मोर ऑप्शन मध्ये ऍड सिक्वेन्स लावायचा आहे का, ऑडिओ रीच करायचा आहे का, नाही. कंटिन्यू केलं. व्हिडिओ इफिशियंट रीच ह्याला काय द्यायचं, NMD. इन स्ट्रीम ऍड चालवायची म्हणजे स्ट्रीम मध्ये दाखवायची लाईव्ह मध्ये, का इन फीड मध्ये दाखवायची, का शॉर्ट मध्ये. तर तिन्ही ठिकाणी आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट. बिडिंग स्ट्रॅटर्जी इथं काय येईल आता तुम्ही सांगा, तू सांग. बिडिंग स्ट्रॅटर्जी म्हणजे काय, आणि घेऊन ये. बिडिंग स्ट्रॅटर्जी म्हणजे काय, असं जर उत्तर सांगितली तर तुला जॉब नाही लागणार. तू सांग बिडिंग स्ट्रॅटर्जी म्हणजे काय. अशी पण उत्तर सांगून जमणार नाही. कोण सांगा ना ऑनलाईन मध्ये. रुपाली तू सांग, व्हॉट इज बिडिंग स्ट्रॅटर्जी. बिडिंग स्ट्रॅटर्जी म्हणजे काय. मग आयुष्यात तुम्हाला हेच नाही समजलं तर कसं समजणार. म्हणजे पैसे कशासाठी लागणार आहेत? पैसे कधी लागणार, कशासाठी. तू बाजारात गेला, वांग्याकडे नुसतं बघतच बसला, त्या बाईला काय वाटत, ह्यो बघतोय म्हणजे काहीतरी घेईन. आणि तू जर बघितलंच नाही तर घेशील का. तिथं खाली बसला, हात लावून बघितलं तर तिला अजून वाटेल हा ह्यो घेण्यासाठीच आलाय. बरोबर आहे. मग तुला आता पैसे कशासाठी लावायचे, त्यांना बघायसाठी. काय बघण्याला काय म्हणतात, इम्प्रेशन. 6 सेकंदाच्या खाली जर तू बघत बसला एखाद्या ऍड कर, म्हणजे गुगल वरती गेला, 6 सेकंदाच्या आत खाली जर बघितलं तर त्याला काय बोलतात, इम्प्रेशन. 6 सेकंदाच्या पेक्षा जास्त वेळ जर बघत राहिलं तर त्याला बोलायचं रीच. आणि त्याच्यावरती क्लिक केलं तर त्याला म्हणायचं क्लिक. मग आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंटला आपण पैसे लावतो, तर हे पैसे कशासाठी लावतात आपण. मग आता तू सांग ना मला, व्हिडिओ व्ह्यूज वाढवण्यासाठी पैसे लावायचे का व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी पैसे लावायचे. मग व्हिडिओ व्ह्यूज मध्ये इथं तुम्हाला क्लिकचं ऑप्शन येईल का, तू सांग, क्लिकचं ऑप्शन येईल का. व्हिडिओ मध्ये जर तुम्ही स्क्रीनवरती तुम्हाला व्हिडिओ चालू झाला ऍड, त्याच्यावरती क्लिक केलं तर काय होईल, तुमचा व्हिडिओ पॉज होईल. त्याच्यामुळे इथं फक्त 2च ऑप्शन असतात बिडिंग स्ट्रॅटर्जीचे. पहिला म्हणजे कोण, CPM, कॉस्ट पर 1000 इम्प्रेशन. आणि अजून काय असेल, CPV. एकच आहे इथं बघा, बिडिंग स्ट्रॅटर्जी मॅक्झिमम CPV, नंतर काय आहे CPM, आणि टार्गेटिंग कॉस्ट पर अक्विजिशन. हा ही कोणती ऍड आहे, आता इथं तुम्ही दिसतात याच्यामध्ये. आता हे कोणता वरती चॅनल आहे, आणि त्या वरती चॅनलच्या खाली तुम्हाला हे ऍड दिसते. इथे ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर कुठं जात आहे, वेबसाईटला जात आहे. मग हे व्हिडिओ ऍड आहे. ही कोणती ऍड आहे, व्हिडिओ ऍड आहे. पण व्हिडिओ ऍड मध्ये कोणती ऍड आहे हे बघा, स्किपेबलचं ऑप्शन येते का तुम्हाला, बंपर ऍड आहे, बंपर ऍड आहे, बंपर ऍड. हा इथे स्किपेबलचं ऑप्शन येत नाही.
म्हणजे त्यांनी डिस्प्ले प्लस बंपर ह्या 2 गोष्टीचं कॉम्बिनेशन केलं. ह्याच्यावरती क्लिक केलं तर डायरेक्ट रिडायरेक्ट कुठं होणार वेबसाईट ट्रॅफिकवरती. ठीक आहे. आता बिडिंग स्ट्रॅटेजी म्हणजे काय? तुम्हाला पैसे कधी लागणार? तर इम्प्रेशन आले तरच तुम्हाला ह्याच्यात पैसे लागणार. टोटल आता इथं खाली असतं टोटल बजेट आणि दुसरं काय कॅम्पेन बजेट, डेली बजेट आणि कॅम्पेन बजेट. डेली किती रुपये ठेवायचे तुम्हाला? 1000, 5000, 500, 2000 तुम्ही किती पण ठेवू शकता. मी 2000. तुम्हाला कॅम्पेन कुठं चालवायचं आहे? इथं नेटवर्क. YouTubeवरती चालवायचं आहे, Google टीव्हीवरती चालवायचं आहे. मला YouTubeवरती. मला Google टीव्हीवरती चालवायचं आहे का? नाही. मला काय करायचं व्हिडिओ पार्टनर ऑन Google डिस्प्ले नेटवर्क चालवायचं आहे का? नाही. मग ह्या गोष्टी सिलेक्ट करणं गरजेचं आहे. मी काय येतो YouTube इंटरव्ह्यूवर लोकेशन कुठं ॲड रन करायची? पुण्यामध्ये का महाराष्ट्रामध्ये? जर कमी पैशामध्ये जर जास्त तुमचा आता अल्टिमेट गोल काय आहे? जास्तीत जास्त व्ह्यू आणायचे. मला मार्केटिंग नाही करायचे. फक्त मला व्ह्यू दिसले पाहिजे. मग व्ह्यू जर तुम्ही इंडिया जर सिलेक्ट केलं तर तिथून पण व्ह्यूज येणार आहेत. मग कमी पैशामध्ये येतील. आणि जर तुम्ही फक्त महाराष्ट्र केलं म्हणजे इथं एक व्ह्यूज कितीला येईल? 10 पैशाला इंडियामध्ये. आणि जर तू फक्त महाराष्ट्र ठेवलं तर 20 पैशामध्ये जाईल. आणि फक्त पुणे ठेवलं तर एक व्ह्यू 50 पैशाला जाईल. आणि फक्त FC रोड ठेवलं तर एक व्ह्यू ₹1 पण जाईल. म्हणजे तुमचं जेवढं नॅरो टार्गेटिंग ऑडियन्स असेल ना तेवढे जास्त पैसे लागतात. मग मी इथं काय करतो? महाराष्ट्र ठेवतो. झालं? आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? एक्सक्लूड करायचंय आता. काय करायचंय एक्सक्लूड? मुंबईला दाखवायचे नाही. हे मुंबई आणि मुंबईमध्ये एक्सक्लूड. म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपले ॲड दिसेल फक्त मुंबईमध्ये दिसणार नाही असं पण करू शकतो. ॲडव्हान्स सर्च पण करू शकतो. लँग्वेज ऑल ठेवलेली तुम्हाला मराठी दाखवायची, हिंदी कारण YouTubeवरती वेगवेगळं. हा जो कॅम्पेन आहे तो UN पॉलिटिक्स रिलेटेड आहे का? नाही. मग इथं खाली परत काय काय दिलेलं आहे? ॲड व्हिडिओ रिलेटेड युअर हेल्प इन्क्रीज एंगेजमेंट. इथं तुम्हाला काही रिलेटेड व्हिडिओज ॲड करायची का? करायची असेल तर करा, नसेल तर सोडून द्या. नंतर आता इथं काय करायचं आपल्याला कॅम्पेन क्रिएट करायचं. स्किप ॲड ग्रुप फॉर क्रिएशन ॲडव्हान्स. तुम्हाला ॲड ग्रुप 1 क्रिएट करावं लागेल आता. झालं सगळं इथपर्यंत समजलं का तुला? कंटाळा आलाय तुला जीवनाचा? नाही ना? मग इथं मी लोकेशन टाकलंय. डेमोग्राफी म्हणजे काय असतं? जो डेमोग्राफर असं उत्तर दिल्यावर कसं हायर करते तुला? तुला समजलं का उत्तर? डेमोग्राफीचं उत्तर काय सांगितलं? जो डेमो असतो तो ग्राफ असतो त्याला डेमोग्राफ. येऊ सांगायचा घरी. तो कोणता डाळ कागद असतो ना? डाळ कागद असतो का तो लॉक पेपर असतो ना? लॉक टेबल. लॉक टेबल. लॉक टेबलला पैसे लागतात. लॉक टेबलला 10,000 लागतात. मग घरच्यांना वाटलं मोठं टेबल असेल. तसं मग मी लिहायचो अशी उत्तरं. पहिली दुसरीला असताना खारफुटीची जमीन म्हणजे काय असा क्वेश्चन आलता. खारफुटीची जमीन माहितीये का तुला? काय? हा? त्याला खारफुटीचं असं कसं मनाने क्रिएटिव्हिटी करत होतो? मनानेच उत्तर तयार करतो. खारफुटीची जमीन काय असते? म्हणजे ती इकडं तसं व्हाईट पडलेलं असतं का? मग मी उत्तर लिहिलं होतं. खूप साऱ्या खारी एकत्र येतात आणि जमिनीची घाण करून जातात. त्याला खारफुटी जमीन म्हणतात. तसं तू उत्तर सांगितलं. डेमोग्राफी म्हणजे काय सांगितलं? त्याच्यामध्ये आपले जे ऍड दिसते तर त्याच्यामध्ये आपण ग्राफ कसं रन वरती जाते खालती जाते त्याला ते ग्राफ वेगळा आहे. डेमोग्राफी म्हणजे काय? तुमची ऍड कुठं चालवायची, कोणाला दाखवायची, त्याचं एज काय,
डेमोग्राफीमध्ये काय येतं, जेंडर येतं आणि मेल का फिमेल आहे आणि एज येत, त्याला डेमोग्राफी म्हणतात. मग कसं तू अशी उत्तर सांगतो म्हणून मी तुला इथं बसवलंय डिजिटल मार्केटिंगला. बरोबर. हा NMD YouTube. आता हे असं नाव का दिलं असेल NMD YouTube? हा आणि इथं दुसरं नाव दिलं असतं तर आपलं जे याच्यावर आहे ते म्हणजे आपल्याला समजण्यासाठी नाव दुसरं दिलं तरी चालतं, काहीच प्रॉब्लेम नाही. तुझं नाव नावनात ठेवलं असतं तर काय प्रॉब्लेम झाला असता का? आणि मग तुला लोकांनी नाव, आता ऑडियन्स दाखवायचे, ऍड सेव्ह ऑडियन्स म्हणजे आता मी सेव्ह केलेलं तेवढ्यांना दाखवायची का? हा, ऑनलाईन मध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? विशालला काय प्रॉब्लेम? नाही, प्रॉब्लेम असेल तर विचारा, बोलायला बोलू द्या, त्यांनी काय प्रॉब्लेम नाही. इथं काय करतोय, ऍड इंटर ऑडियन्स नेम पण टाकून तुम्ही नवीन क्रिएट करू शकतात. किंवा आता मी ज्या लोकांना दाखवायचं इथं बघा, एज ग्रुप किती ठेवलाय, हा, एडिट करायचं, एडिट करा. आपल्या डेमोग्राफी दिसते इथं, डेमोग्राफी तुला जो क्वेश्चन विचारला होता, इथं नाव द्यायचंय NMD YouTube. काय द्यायचंय, मेल फिमेल. तू जर फक्त मेल फिमेलच्या प्रॉडक्टच मार्केटिंग करतोय तर मेलला दाखवून काय फायदा आहे का? आता लिपस्टिक आहे, लिपस्टिकची ऍड कोणाला दिसली पाहिजे आणि मेलला दिसल्यावर का नाही घेणार? असं माझ्या गर्लफ्रेंडला जर घ्यायची असेल तर गर्लफ्रेंडला नाही घेत, हा, मग दाखवू का नको दाखवू? तू सांग, तर तू म्हणशील तसं करणार. लिपस्टिकचा जर प्रॉडक्ट असेल तर कोणाला दाखवायचा? दोघांना पण दाखवू शकतो. फिमेलला दाखवायचं, मग फिमेल लावतात का? आता एखादी बाई आहे 90 वर्षाची, ती लावते का लिपस्टिक? का? मग किती वर्षापर्यंत लिपस्टिक लावतात? किती वर्षापर्यंत लिपस्टिक लावतील ते? एखादी बाई बार माराय टेकली, ती लावेल का लिपस्टिक? मग इथं एज किती घेऊ? हा, नव्वदच्या बायकोला नाही दाखवायचं ना आपल्याला. किती 80 वर्षाची म्हातारीला दाखवायचंय, 80 वाल्याला नाही दाखवायचं ना. 54 पर्यंत. मग कुठले लोक बाहेर लिपस्टिक लावतील? पुण्यातल्या, मुंबईतल्या का गावाकडल्या? सगळीकडल्याच लावतात, मग सगळीकडेच लावतात. हे पण गोष्टी इम्पॉर्टंट आहे. इथं काय इंटरेस्ट. आता आपला प्रॉडक्ट काय आहे आणि आपलं जर लिपस्टिकचं असतं तर मग कोणाला दाखवलं असतं? जे मेकअप वाले येतात त्यांनी तेच मी लिपस्टिक लावतात का? सगळ्यांना सरसकट. आता मला तुम्ही सांगा की आपला डेटा सायन्सचा कोर्स आहे तर त्याच्यात एम्प्लॉयमेंट रिलेटेड, एज्युकेशन रिलेटेड. आता आपल्याला व्हॅलेंटाईन डेची ऍड रन करायची, व्हॅलेंटाईन डेचा, तर मग कोणाला दाखवली पाहिजे ना ऍड? आणि सिंगल लोक आहेत ते का बरं? मग व्हॅलेंटाईन डेची करायची तर कपलला दाखवली पाहिजे, मग ते पण आपल्याला सिलेक्ट करता आलं पाहिजे. नंतर ऍसेसरी वगैरे तिथे दाखवायची का नाही? एम्प्लॉयमेंट आणि एज्युकेशन रिलेटेड युअर डेटा. तुमचा डेटा काय आहे? गुगल तुम्हाला काय म्हणजे तुमच्या YouTube वरती जे लोक येतात त्यांनाच दाखवायची का? तुमच्या वेबसाईट वरती जेवढे लोक आले त्यांना दाखवायची, किंवा गुगल अॅनालिटिक्स मधल्या वेबसाईट व्हिजिटरला दाखवायची का? दाखवा. किंवा तुम्हाला नवीन सर्च जे करतात त्या लोकांना दाखवायची.
ते पण तुम्ही इथं युअर डेटा म्हणजे तुमचा डेटा. नंतर कस्टम सर्चेस, जे काल मी बोललो होतो का तुम्हाला, मी दाखवतो कस्टम सर्चेस. मग मी इथे टाकणार डेटा. इथं नाही टाकायचं बरं का हे कोर्सेस. ज्यांनी डेटा सायन्स कोर्सेस असं सर्च केलंय कुठं जीवनात लास्टच्या 30 दिवसात 15 दिवसात, तर न्यू कस्टम मध्ये जायचं आणि इथं काय करायचं, झालं नेम काय टाकायचं, ज्यांनी सर्च केले त्यांनी आपले ऍड काय, ज्यांनी डेटा सायन्स सर्च केले, ज्यांनी डेटा अनालिटिक्स सर्च केले, सर्च डेटा अनालिटिक्स कोर्सेस. अजून काय सर्च करतील, अजून काय सर्च केलं पाहिजे, AI कोर्सेस. सगळ्यात जास्त आता हे लोक सर्च करतात. हे असं सर्च करणाऱ्या लोकांनाच आपली मशीन लर्निंग कोर्सेस, बेस्ट AI कोर्सेस फॉर बिगिनर, AI कोर्सेस फॉर बिगिनर, इथे का ऑनलाईन स्टडी कोर्सेस, बेस्ट सेल्स अँड ट्रेनिंग. तर एवढ्या गोष्टी ज्यांनी सर्च केल्या त्यांनाच आपली ऍड दिसली, तर आपला रेव्हेन्यू जास्त जनरेट होईल का, कारण ज्यांनी सर्च केले त्याला त्याची गरज आहे म्हणून सर्च केलंय. मग आपला फायदा जॉब्स पण घेऊ शकतो आपण. ज्यांनी मॅक्स लोक हे पण सर्च करतात नाही का? आपण बघतो मार्केटमध्ये की वर्क फ्रॉम होम जॉब्स. वर्क फ्रॉम होम जॉब्स ज्यांना करायचं, पण आपल्याला काय काय लोकांचं म्हणणं असं असतं की डायरेक्ट नाही वर्क फ्रॉम होम जॉब वाल्यासाठी करत नाही, उलट वर्क फ्रॉम ऑफिस जॉब साठी लोक सर्च जास्त करतात. त्याच्यामुळे आपण तो नाही घेऊ शकत. करायचं असेल तर करू शकतो. काय काय लोक सर्च करतात, हाऊ हाऊ कॅन आय गेट वर्क फ्रॉम होम जॉब, विच कोर्स इज सुटेबल फॉर वर्क फ्रॉम कोर्स करू आपल्याला जॉब वर्क फ्रॉम होम. होऊ शकते. बरोबर आहे. तसं इथं काय एक्सक्लूड करायचंय का, म्हणजे सनी लिओनीच्या व्हिडिओवरती दिसली नाही पाहिजे, सनी देओलच्या व्हिडिओवरती आपली ऍड दिसली नाही पाहिजे, असं काय करायचंय का, दिसली नाही पाहिजे, एक्सक्लूड करायचंय का काय, विवेक बिंद्राची चॅनल वरती आपली ऍड दिसली नाही पाहिजे, असं जर करायचं असेल तरी पण आपल्याला नको काय, त्याच्यामुळे आपण हे सेव्ह केलं. 10 बिलियन अवेलेबल आहे वीकली इम्प्रेशन. नंतर इथं कीवर्ड टाकायचे. कोणते कीवर्ड टाकायचे, टाका किंवा नका टाकू, पण हे आपले कोणते तर व्हिडिओ ऍड आहे. बरोबर ना. मी जर डेटा सायन्स कोर्सेस जर युट्यूब वरती सर्च केला तर मला डेटा सायन्स रिलेटेड दिसतात का व्हिडिओ, त्याच्यामुळे हे करायचं. ब्रँड अवेअरनेस सगळ्यात जास्त कशामुळे होतो, युट्यूब व्हिडिओ ऍडमुळे. तुम्हाला असं विचारते तर तुम्ही तिथं व्हिडिओ ऍड लिहिणार आणि तुमचं उत्तर चुकणार. आता काय सांगितलं होतं, सगळ्यात जास्त ब्रँड अवेअरनेस कशामुळे होतो, डिस्प्ले. आता दुसरं तुम्हाला विचारते की ब्रँड अवेअरनेस अँड कन्सिडरेशन. मी बोलतोय आणि तुम्हाला माझी स्क्रीन दिसत नाही, तुम्हाला समजेल का जास्त, नाही. स्क्रीन पण दिसते आणि मी बोलतोय पण, मग लोक त्याला विचारात पण घेतात. म्हणजे व्हिडिओमध्ये काही लोकांना दिसतं पण आणि आवाज पण येतो, आणि रेडिओला काय येतं, फक्त ऑडिओ येतो, त्याच्यामुळे जास्त समजत नाही. डेटा सायन्स SCIENC कोर्सेस. तुम्हाला अजून जर सर्च करायचं असेल इथं खाली सर्च करायचं, वरती URL होता इंटर केलं.
नाही येत. वरती ऑप्शन येत होतं सेव्ह म्हणून ऑप्शन असं नाही. ऍड टॉपिक, कोणत्या टॉपिक वरती तुमची ऍड करायची, म्हणजे आता आपली ऍड कुठं दिसणार आहे बघा. पण युट्यूबला किती चॅनल आहेत, लाखो हजारो करोडो. तुमची ऍड कोणत्या चॅनल वरती चालवायची, वेगवेगळ्याच्या कोणत्या टॉपिक वरती चालवायची, सायन्स. कोण बोलतंय? हा घ्या. लय लोड जात आहे तुझं लॅपटॉप, का बरं असं एवढं? वेट म्हणताय, एक्झिस्ट म्हणताय, सगळं जायचं आतापर्यंत केलेलं. आता प्लेसमेंट, तुम्हाला मी सांगितलेली. मी टॉपिक टाकतो इथं, ब्राउज करायचं. आर्ट्स आणि एंटरटेनमेंटच्या चॅनलवरती आपली ऍड रन होणार. नंतर कुठं होणार, ऑटो व्हेकल रिलेटेड, बुक अँड लिटरेचर्स. आपल्याला काय कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स वरती चालले पाहिजे जास्त, आणि एज्युकेशन आणि जॉब्स रिलेटेड चॅनल वरती जास्त चालले पाहिजे. सायन्स वरती चालले पाहिजे. तर हे तुम्हाला असं सिलेक्ट करायचं. झालं आपलं एवढं. आता प्लेसमेंट सगळ्यात इम्पॉर्टंट असते. प्लेसमेंट कुठे तुमची ऍड रन होणार आहे, इथं एंटर करायचं. युट्यूब चॅनल वरती रन होणार आहे. कोणत्या चॅनल वरती, सायन्स, डेटा रिलेटेड. झालं. हे डेटाचं, डेटा मग स्टोरी टेलिंग विथ डेटा, विझार्डी. युट्यूब चॅनल आहे ते. हो, त्याला जास्त सबस्क्रायबर आहे. हो, तेच चॅनल येतात ना. जर ते मॉनिटायझेशन नसेल तर नाही येणार ना त्यांना. ग्रेट लर्निंग वरती पण चालवायची का? एक मराठी म्हणून एक चॅनल, हा या, बोला. हा बोला. एक मराठी. हा, चालेल ना. ह्याच्यावरती का मी करू का बघ, पेन बघू किती नंबरला आहे. नाही ना, हा हे वरती 11 नंबर. हो चालेल. हो चालेल. मला ह्याच्यात photo काढून पाठवा. ठीक आहे, झालंय. इंडियन हा जास्त अपना कॉल. झालं एवढं. ठीक आहे, राहू दे आता एवढं. आता इथं आपला कोणता व्हिडिओ टाकायचा, NMD, PVT, LTD ह्याच्यातला आपण सिलेक्ट पण करू शकतो, किंवा मग तिथं बनवू पण शकतो. मग डेटा सायन्सचा कोणता व्हिडिओ आहे, हा एक व्हिडिओ चांगला आहे.
ह्यांनी काय व्हिडिओ इज लॉंगर दॅन 3 मिनिट डोंट युजली परफॉर्म वेल. मग तुमचं मी काय सांगितलं, व्हिडिओ मोठा असेल तरी चालेल, असं नको काढू, व्यवस्थित काढ, नंतर काढ. आणि हे तर काय जर स्किपेबल मोठा असेल तरी स्किपेबल ॲड आहे. आपण ॲड सिलेक्ट करतानाच काय केलंय, दुसरा व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे NMD. खूप इम्पॉर्टंट ॲड आहे त्याच्यामुळे थोडासा टाइम पण जास्त गेला. आता ही 10 सेकंदाची ॲड आहे. बघितलं? व्हिडिओ लॉंगर दॅन 3 डझंट युजली परफॉर्म वेल ॲज शॉर्टर व्हिडिओ. स्क्रोलिंगला येणार का? हा व्हिडिओमध्ये झालं. अजून तुम्हाला ऍड करायची का नाही? मग आता तुम्हाला कुठं रिडायरेक्ट करायचंय? आपल्याला काय अल्टिमेट गोल काय आहे आपल्याला? रिडायरेक्ट आपल्याला YouTube वरती करायचंय का डिजिटल मार्केटिंग कोर्सेस वरती किंवा डेटा सायन्स कोर्सेस? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे केलं. कुठं आलं? NMDचं दिसतंय का कुठं? पाथ 1 टाकायचं. पाथ आपण टाकलेलं आहे. डेटा तयार झाला आता हे. कॉल टू ऍक्शन बटन काय करणार? ॲपलाय नाव करणार का वॉच नाव करणार? कारण व्हिडिओ येतो. वॉच नाव. आणि हेडलाईन काय टाकणार? 100% प्लेसमेंट गॅरंटी. बेस्ड डेटा सायन्स कोर्सेस. लिंक दिसणार आहे का ती? हो दिसणार. दोन्ही पण चालतात, काय प्रॉब्लेम नाही. 81 नंबर आलाय. GUA ना? अपग्रेड इमेजची काही गरज नाही. कंट्रोल V तेच टाकतो. रिसाइज व्हिडिओ करतो. CPM किती ठेवतो? 81 पैसे ठेवायला लावले त्यांनी, मी 1 रुपया ठेवतो. काय प्रॉब्लेम आहे का मला? नंतर क्रिएट कॅम्पेन. किती सिंपल आहे. कशी दिसते माझी ऍड? ते पण दिसलं. कंटिन्यू टू व्ह्यू. आता ही एक ऍड आणि डिस्प्ले एक ऍड राहते. हे अशी ऍड दिसणार आहे आपली. आणि ह्याच्यामध्ये आता आपण बिलिंग टाक. तुला काय प्रॉब्लेम आहे का? तू रन करशील का तुझ्या ह्याच्यावरती? मला हे ऍड रन करून दाखव. उद्या मी पहिल्यांदा तुझं बघन आणि मग नंतर पुढं काय.
GME म्हणजे गुगल माय बिझनेस. हम्म. आता इंटरव्ह्यू साठी ना SEO आणि GME साठी जास्त रिक्वायरमेंट मागते सगळी. कोण बोलतंय ते? म्हणजे आम्ही अप्लाय करतोय ना, ते विचारते बाबा ह्या दोन गोष्टी येतात का. हा येतात ना, ते तर सिम्पलच आहे. SEO नाही झालं सर. जायचं पण काय नाही प्रॉब्लेम. हे झालं आता फक्त- उद्यापासून सकाळची बॅच चालू करायची आपल्याला. नवीन बॅच 11:30ची त्याच्यामध्ये SEO शिकणार आहे आपल्याला, कारण त्यासाठी लागतंय ना ते. इंटर्नशिपसाठी मी SEO आपल्याला इंटर्नशिपसाठी SEO लागतंय ना. आपल्याला तर 3-4 वेबसाईट आहेत आपल्याकडं. BR इंटेरियर, नंतर काय ठीक आहे. मग आता झालंय आपली ॲड. करू आता बाकीचं उद्या परत. हे एवढं अपलोड करून टाका. ऑनलाईन मध्ये कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर विचारा.